नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लातूर साईडचा निलंगाला राईस। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। पाऊण वाटी मी मसूरची डाळ घेतली, पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत, एक बटाटा घेतलाय मी चिरून पाण्यामध्ये ठेवलाय, तो बारीक चिरून घ्यायचा। आलं लसूण मी असं बारीक करून घेतले, तुम्ही पेस्ट करून घेऊ शकताय। एक टोमॅटो चिरून घेतलाय, एक मोठा कांदा चिरून घेतलाय मी लांबडा घ्यायचा चिरून, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यांना मधनं कट मारून, कढीपत्त्याची 5-6 पाने घेतल्यात। हा बिर्याणी मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, 2 चमचे तेल घेतले, कोथिंबीर, हळद घेतली आणि ही जी वाटी आहे ना याने 2 वाटे मी तांदूळ घेतले। हा बासमती तांदूळ आहे, तुम्ही कोलम पण तांदूळ वापरू शकता याच्यासाठी। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। आता आपलं कुकर गरम झालाय, याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं का फोडणीला जिरं टाकायचं। मी मग असं जिरं सांगायला तुम्हाला विसरले, आता मी थोडंसं जिरं टाकते फोडणीला। जिरं हे झालं का आपण कढीपत्त्याची पानं टाकू। आता कांदा टाकून घेते। आता आपला टोमॅटो पण भाजलाय, याच्यामध्ये आपण बटाटे टाकूया। 1 बटाटा घेतलाय मी बारीक करून, काळा पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवले ना। शेंगदाणे टाकते, मसूर डाळ, हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकूया, 1 चमचा हळद, आणि हा बिर्याणी मसाला 1 चमचा। तुमच्या घरी जो अवेलेबल आहे तो तुम्ही टाकू शकता बिर्याणी मसाला। आणि फोडणीमध्ये तुम्ही कोथिंबीर टाकते जरा। तुमचं तांदूळ जर 2 वाट्या असेल तर तुम्ही पाणी 4 वाट्या टाका। तांदूळ जेवढे असतील त्याच्यात डबल किंवा त्याच्यात 1.5 पट पाणी टाका। तुम्ही तांदूळ कोणता घेणार आहे त्याच्यावरती अवेलेबल आहे ते। हे चांगलं असं उकळलं का मग तांदूळ स्वच्छ धुवायचं आणि याच्यामध्ये आपण टाकूया। हे आपण आता उकळून घेऊया आणि याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकते मी। आता हे बघा, हे तांदूळ टाकले, ह्याला छान उकळी आली। आपण पुन्हा एकदा ह्याला असं एकसारखं हलवून घेऊया आणि गॅस पूर्ण बारीक करून आपण याला मंद आचेवर शिजू देऊया। याला सारखं सारखं हलवायचं नाही, त्यामुळे मी एकदाच पाणी टाकले। आता आपला भात आपण शिजवून घेऊया। तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते। बघा, आपल्या आता पाण्याला चांगली उकळी आली। हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता हे याच्यामध्ये टाकूया आपण।
आपण एकसारखा असा हलवून घेऊया आपण हे. आणि याला उकळी आली का आपण, तुम्ही कुकरला पण याच्या 2 शिट्ट्या देऊ शकता का, पण मी याला कुकर झाकण लावणार नाही. याच्यावरती प्लेट टाकून शिजवून घ्यायचं. आपण हा भात पातेल्यामध्ये पण करू शकतो, पण मी कुकरमध्ये केलाय. तर चला, आता आपला भात तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि कुकर खाली घेऊन तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते कसा झाले. बघा आपला मस्त असा भात झालाय कसा. तर हा भात तुम्ही जी घरी काय आमटी बनवाल त्याच्यासोबत खाऊ शकता, डाळीची आमटी करून खाऊ शकता, किंवा लोणचं आणि पापड सोबत सुद्धा खाऊ शकता. तर घरी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडेल. आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.